मीनल माळी मढवी, न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातून। यवतमाळ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्यावेत या मागणीसाठी गुरुदेव युवा संघानं अमरावती आयुक्तांकडे निवेदन देऊन चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी ही चौकशी कनिष्ठ नव्हे तर वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची मागणी केली। गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी हे निवेदन दिले। यापूर्वी देखील जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधात उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। मात्र संबंधित अधिकारी हे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पेक्षा कनिष्ठ दर्जाचे असल्याने न्याय तपास होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येते। त्यामुळे हा तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा अशी मागणी मनोज गेडाम यांनी निवेदनाद्वारे केली। जिल्हा आरोग्य व्यवस्थेत अनियमिततेच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याने ही बाब अधिक संवेदनशील ठरलेली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहिकर यांनी। आज रोजी वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 चे विनोद पवार यांच्याकडे आमची कमिटी गठीत करण्यात आली। यामध्ये जे जिल्हा चिकित्सक आहे यांचा भ्रष्टाचार आणि त्याचा मनमानी कारभार व ग्रामीण रुग्णालयात 17 रुग्णालयात सुविधाचा अभाव याबद्दल मीटिंग आयोजित केली होती। परंतु या मीटिंगमध्ये यामध्ये जे विनोद एस पवार आहे या वर्ग 1 चा अधिकारी आहे, जिल्हा चिकित्सक वरिष्ठ आहे, त्यामुळे खालचा अधिकारी चौकशी करणार का यासाठी आम्ही या समितीला म्हटलं आहे का आपल्याकडून चौकशी नाही होणार, वरिष्ठ जिल्हा संचालक यांच्याकडून चौकशी होणार। यामध्ये कसं आहे ना, जिल्हा चिकित्सक आणि पवार हे वैद्यकीय अधिकारी एकाच समाजाचे असल्यामुळे आणि सूत्राच्या हवाले असं मालूम पडलं का यांच्यामध्ये घेणं देणं झालं आहे। त्यामुळे आम्ही लेखी स्वरूपात यांना सांगितलं आहे कमिटीला आम्हाला तुमच्याकडून चौकशी होणार नाही। आणि जिल्हा चिकित्सक यांचा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे का एकही ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा नाही आहे। त्यांच्या मेहरबानीने खाजगी रुग्णालय खुलेआम लूट सुरू आहे, सोनोग्राफीची लूट सुरू आहे आणि यांचा पापाचा घडा जिल्हा चिकित्सकचा भरला आहे। यासाठी आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार दिली। यांना आम्ही शेवटला अल्टिमेटम दिला, आजच्या आज आम्हाला या चौकशीचं पत्र द्या का आम्हाला तुमच्याकडून चौकशी करणे नाही। मला तर एवढी कमाल येते का एवढा हसा येत आहे का खालचा अधिकारी वरच्याची चौकशी कसा करते। हे अधिकारी कसे पास झाले, कॉप्या करून पास झाले का असेच पास झाले, हा माझा मोठा प्रश्न आहे। यामध्ये ज्या खालच्या अधिकाऱ्याकडून वरच्या अधिकाऱ्याची चौकशी मला तर असं वाटते 100% हे अधिकारी कॉपी पास करून हे झाले आहे, हे माझे आरोप आहे। त्वरित याची चौकशी करण्यात यावी आणि संचालकाकडे हे सर्व विषय मांडण्यात यावे। जय गुरुदेव। यवतमाळच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे हे गेल्या 5 वर्षांपासून कष्टकरी मजूर वर्गातील गरीब मुलींसाठी गरबा नृत्याची स्पर्धा आयोजित करतात। गरबा नृत्य हा व्यावसायिक उपक्रम झाला असून अशा व्यावसायिक उपक्रमात गरीब सर्वसामान्य वर्गातील महिला मुलींना महागडे प्रवेश शुल्क देऊन सहभागी होता येत नाही। अशा दुर्लक्षित कष्टकरी वंचित मुलींचा गरबा नृत्यामध्ये सहभाग व्हावा आणि त्यांनी या उत्साहाचा आनंद घ्यावा यासाठी नीरज वाघमारे हे या स्पर्धेचे आयोजन करतात। स्पर्धेच्या 5 दिवस अगोदर त्यांना मोफत प्रशिक्षण देखील दिलं जातं। या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश देऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देखील दिली जातात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहिकर यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात तांड्यावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे इमारत ही धोकादायक स्थितीत असून शिक्षण विभागाचं याकडे लक्ष नाही आणि स्थानिक प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करते। या संदर्भात मुख्याध्यापकांमार्फत ग्रामपंचायतीला लेखी अर्ज करण्यात आला होता। मात्र शाळेतील वर्गखोल्या या पावसाने गळत असून छताचे तुकडे पडत आहेत इत्यादी समस्या त्यात मांडल्या गेल्यात। शाळेतील स्वयंपाकघराची तुटलेली दारं ही शिक्षकांनी स्वखर्चातून बसवून घेतलीत। यावेळी देखील ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली होती। त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाची देखील सुविधा नसल्याने सर्वसामान्य गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। या संदर्भात झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल का याकडे पालक वर्गाचं लक्ष लागून राहिले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी।
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार किरण ताजने, योगेश खरे आणि अभिषेक सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून अतिशय संतापजनक असा हा प्रकार आहे। जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या या पत्रकारांना लक्ष करून आलेली मारहाण म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभवरच थेट हल्ला आहे। या हल्लेखोरांवर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करून कडक शासन करण्यात यावं। या घटनेचा वसमत तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत इथं देण्यात आलेलं आहे। या निवेदनावर वसमत इथल्या पत्रकार बांधव विजय दगडू, फेरोज पठाण, रामू चव्हाण, गिरीश देशमुख, शेख खादीर शेख नवाब यांसह अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या होत्या। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वसमत येथील सर्व पत्रकारांच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर निषेध। याबाबत संबंधितावर आताच आमचे ज्येष्ठ संपादकांनी सांगितलंय, संबंधितावर पत्रकार सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भात निषेध करण्यासाठी व पत्रकारिता क्षेत्रामध्ये अशा प्रकारची मारहाण होणं हे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे। चौथा आधारस्तंभ आहे देशाचा, चौथा आधारस्तंभच जर सुरक्षित राहत नसेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहावं ही लोकांमध्ये चर्चा आहे आणि पत्रकारांमध्ये संभ्रम आहे की अशा प्रकारचे हल्ले करणारे लोक समाजामध्ये वावरत आहे। या लोकांचा त्वरित बंदोबस्त व्हावा आणि अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर माननीय पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करावी आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। याबाबत शासनाला काय सांगा? शासनाचं असंच म्हणणं आहे की याबाबत कठोर पावले उचलली पाहिजे। ज्याप्रमाणे पत्रकार सुरक्षा कायदा आहे याच्यापेक्षा अजून एखादा कठोर कायदा आणता येईल का, त्याबाबत सर्वांनी विचार करून एक ठोस निर्णय घ्यावा, म्हणजे भविष्यामध्ये पत्रकारांवर असे हल्ले होणार नाही किंवा त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही। हिमायतनगर शहरातील माता कालिका मंदिरात उदो उदोच्या जयघोषात आणि भंडारा उधळणीच्या उत्साहात गोंधळाच्या गजरात घटस्थापना करण्यात आली। यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारानं आणि अभिषेक महापूजेनं मंदिर परिसर दुमदुमून गेला। हिमायतनगर शहराची कुलस्वामिनी माता कालिका देवीचं महत्त्व हे सर्वदूर पसरले। नवसाला पावणारी म्हणून याची ख्याती आहे। या कालिका देवी मंदिरात नवरात्र उत्सव निमित्तानं 9 दिवस संगीत, भागवत कथा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। कार्यक्रमाची माहिती या कालिका मंदिर कमिटीचे विश्वस्त यांच्याकडून घेणार आहोत। उद्यापासून होणाऱ्या या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस कोणकोणते आपले कार्यक्रम आहेत याची माहिती। उद्या 10:30 घटस्थापना, त्याच्यानंतर अलंकार सोहळा, नंतर आरती। ही घटस्थापना आणि आरती आपल्या तालुक्याचे माजी आमदार माधवरावजी पाटील जळगावकर यांच्या हस्ते होणार आहे। नंतर 9 दिवस काय महाप्रसाद वगैरे काही कथा कोणती आहे? तर यावर्षी कथा आहे पहा, संगीत देवी भागवत कथा। उद्यापासून होणाऱ्या या नवरात्र उत्सवामध्ये आणि 9 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची माहिती। आज सर्वपित्री अमावस्या आहे आणि उद्यापासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे। गेल्या 21 वर्षापासून आम्ही या ठिकाणी अविरत सेवा देत आहोत। अध्यक्ष राजू रामदिनवार, उपाध्यक्ष पापा पार्डीकर, सचिव मारावार सर आणि सर्व सदस्य जे आमचे पंदलवार सर आहेत, भोगरकर आहेत, म्हणजे सर्व सदस्यांच्या सहकार्याने, संपूर्ण गावकऱ्याच्या सहकार्याने, संपूर्ण महिला मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी दरवर्षी अति उल्हासामध्ये, अति उत्साही वातावरणामध्ये नवरात्र महोत्सव साजरा होत असते आणि या नवरात्र महोत्सवामध्ये जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम कसे घेता येतील। पुणे इथं 77व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार हभप गुरुवर्य नारायण महाराज इनामदार पालमकर यांना प्राप्त झाल्याबद्दल पालम इथं त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष वसंत सिरस्कर, पालम नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष भास्करराव सिरस्कर, चौन पाशा पठाण, सखारामजी हाती अंबिरे आदी मान्यवर उपस्थित होते।
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल. ज्ञानेश्वर सांगितले, संत तुकाराम सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज सांगितले, वेळप्रसंगी काट्या सुद्धा खाल्या. हा इतिहास आहे त्यांचा. आणि आज त्यांना संबंध मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले अनेक मान्यवर खूप मोठ्या आदरस्थानानं मानतात. असे आमच्या तालुक्याचे आमचे सर्वांचे धर्मगुरू यांचा सत्काराचं आयोजन मी पालम तालुक्याचे उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष काकांना सांगितलं. काका काल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं 3 दिवसीय शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिवार फेरीचं उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं. कृषी क्षेत्राच्या ऊर्जता वस्तीसाठी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं ही 3 दिवसीय शिबिर फेरी आयोजित करण्यात आली होती. शिवार फेरीला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच आपल्या हिताच्या बाबी या ठिकाणी बघायला मिळतील असा आत्मविश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. सोबतच विद्यापीठाच्या या उपक्रमाचं त्यांनी भरभरून कौतुक देखील केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी. नमस्ते, मैं सैयद शहजाद SML लिमिटेड से रीजनल मैनेजर। यहाँ डॉक्टर PDQ में हमने लाइव डेमोस्ट्रेशन सोयाबीन और कॉटन 2 क्रॉप में लिए, जहाँ हमने CN और CP हमारे जो प्रोडक्ट्स है वो डे फर्स्ट से लेके टिल डेट तक के यूज़ किए हैं। ये जो है PKV जय अम्बा वैरायटी है, जहाँ हमने टोटली हमारा फर्टिस, टेक्नोजेट, इमारा ये प्रोडक्ट फर्टिलाइज़र के साथ यूज़ किए हैं। देन उसके बाद हमने जो है पेस्ट कंट्रोल में भी हमारे प्रोडक्ट्स यूज़ किए हैं। अनंत जो है हमारा मार्केटिंग के यहाँ रीजनल हेड है। अनंत, यू कैन कंटिन्यू। नमस्कार, माझं नाव अनंता परिहार। मी SML लिमिटेडमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो आहे। आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे जो लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचा प्लॉट असतो तिथे सोयाबीन आणि कपाशी या 2 पिकावर पीक प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे। यामध्ये सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर सोयाबीनमध्ये आम्ही जी जात वापरलेली आहे ही आहे विद्यापीठाची PDKV आंबा। याची जी पेरणीचं अंतर जे हे आम्ही वापरलेले 45 बाय 5 सेंटीमीटर या अंतरावर पेरणी केलेली आहे। आणि जेव्हा पेरणी करते वेळेस आम्ही यामध्ये आमचं सलानेक्स झेड हे नावाचं प्रोडक्ट येतं, ज्यामध्ये झिंक आणि सल्फर हे कंटेंट आहे, ते आम्ही पेरते वेळेस वापरलं होतं। यामध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ही सस्टेनेबल रिलीज टेक्नॉलॉजी आहे। म्हणजे काय होतं की पिकाला ज्या प्रमाणात आणि जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात सल्फर आणि झिंक हे जे प्रोडक्ट आहे हे टायमावर अवेलेबल करून देते। त्याच्यानंतर आम्ही दुसरा जो खताचा डोस टाकला तो टाकला आमचा टेक्नोजेड प्लस फर्टिस, ज्यामध्ये टेक्नोजेडमध्ये आमचं सल्फर आणि झिंक आहे, जे पावडर फॉर्मवालं आहे आणि हे 100% वॉटर डिस्पोजेबल ग्रॅन्युलमध्ये येते। हे वापरलं आणि त्याचे रिझल्ट आपण बघू शकता। जर आपण हे जे सोयाबीन आहे याला जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक गुच्छामध्ये मिनिमम 6 ते 7 शेंगा आहे। त्यामुळे आणि प्रत्येक शेंगेमध्ये 3 दाणे जे आहेत हे योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने भरलेले आहेत। आणि याच्यासोबत आम्ही याच्यावर जो डिसीज येतो तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी आमचं जे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे यूसेव ते सुद्धा आम्ही वापरलं। त्याच्यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रॉबिन प्लस सल्फर आहे। त्या सल्फरमुळे काय झालं, याचे जे दाणे आहेत हे दाणे चांगल्या पद्धतीने भरलेले आहे। आमच्याकडे जर प्रोडक्टचा विचार केला तर आमच्याकडे प्रोडक्ट पोर्टफोलिओ खूप मोठा प्रोडक्ट पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये आम्ही याला डिवाईड केलेलं आहे CN आणि CP। CN म्हणजे क्रॉप न्यूट्रिशन आणि CP म्हणजे क्रॉप प्रोटेक्शन। तर CNमध्ये आमच्याकडे फर्टिस आहे, टेक्नोजेड आहे, सलानेक्स झेड आहे, इमारा येते, नंतर आपलं कोसावेट DF हे जमिनीचं जे आरोग्य आहे हे वाढवण्यासाठी वापरले जातात। हे प्रोडक्ट आम्ही जमिनीमध्ये टाकतो किंवा स्प्रे करतो। हे झाले CN। CPमध्ये जे मेजर प्रोडक्ट आहे त्यामध्ये आमच्याकडे आमचं व्हॅमोस आहे, व्हॅमोस CS आहे, नंतर आमच्याकडे यूसेव आहे, बुलटॉन आहे, टॉपगन आहे, हॅब्रिज आहे। म्हणजे जेही शेतकऱ्यांना प्रोडक्ट लागतात, ज्याही जर शेतकऱ्याला वाटलं की आम्हाला कोणताही डिसीज आला आहे किंवा रोग आला आहे तर ते कंट्रोल करण्यासाठी जोही प्रोडक्ट लागेल तो आमच्याकडे SMLच्या तंत्रज्ञानामधून भेटून जाईल। कोणत्या स्टेजला कोणतं प्रोडक्ट वापरायचं? आता जसं की तुमची जे आपण जेव्हा पेरणी करते वेळेस जर आपल्याला प्रोडक्ट वापरायचं असेल तर आम्ही सलानेक्स झेड हे प्रोडक्ट रिकमेंड करतो, ज्याच्यामध्ये सल्फर आणि झिंक आहे, जे दाणेदार फॉर्ममध्ये येते।
आणि त्यामध्ये काय सस्टेनेबल रिलीज टेक्नॉलॉजी आहे, जी पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे, जी फक्त सल्फर मिल या कंपनीकडे आहे आणि SML कंपनीकडे आहे. आणि यामध्ये काय होते की झाडाला आपण जेव्हा सल्फर किंवा झिंक टाकतो त्यावेळेस काय होते की जेव्हा टाकलं जाते त्याच वेळेस ते झाडाला पूर्ण अवेलेबल होऊन जाते. म्हणजे झाडाला गरज असते 1 ग्रामची आणि ते त्याला अवेलेबल होऊन जाते 10 ग्राम किंवा 5 ग्राम. पण आपलं जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट जेव्हा आपण टाकतो झाडाला जेवढी गरज आहे तेवढं झाड घेईल, बाकीचं तुमच्या जमिनीमध्ये तसं राहील आणि जेव्हा नेक्स्ट टाईम झाडाला गरज असेल तेव्हा ते झाड घेईल. म्हणजे यामुळे काय होतं की आपल्या ज्या प्रोडक्टची लिचिंग किंवा प्रोडक्टचं जे जमीन पाण्यासोबत लीच आउट होऊन खाली जाणे हे जे परिणाम आहेत ते थांबतात. हा झाला आमचा पहिला. नंतर पहिल्या खतासोबत आम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करतो आमचं टेक्नोजेट आणि फर्टिस, ज्यामध्ये फर्टिसमध्ये आमचं सल्फर आहे 90% WDG फॉर्मवालं आणि सोबतच आमचं टेक्नोजेटमध्ये सल्फर प्लस झिंक. सल्फरमुळे काय होते की झाडामध्ये जे शेंगा वगैरे प्रमाण आहे तेल जे पीक आहे सोयाबीन आहे तर सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम करते बियामध्ये. आणि झिंक जे आहे ते झिंक झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सोबत झाडाची जी पैदावार क्षमता आहे ही वाढवते. त्याच्यानंतर जसं आपण सोयाबीनवरचा हा फर्स्ट स्प्रे घेतो ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो आमच्याकडे सायप्रो आहे, ज्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे, प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन, ज्याच्यामुळे जी आपली सुरुवातीला गर्डल बिटल ज्याला म्हणतो आपण चक्री भुंगा किंवा उंट अळी जी येते ती कंट्रोल करण्यासाठी काम करते. नंतर सेकंड स्प्रेमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आमच्याकडचं जे चॅलेंजर आहे चॅलेंजर आम्ही रिकमेंड करतो किंवा चॅलेंजर सोबत आपलं एमजेट. चॅलेंजरमध्ये आमच्याकडे थायोमेथॅक्झाम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन याचं कॉम्बिनेशन आहे आणि आमचा जो एमजेट आहे एमजेटमध्ये इमामेक्टिन बेन्झोएट आहे. आणि थर्ड आणि लास्ट स्प्रे जो आहे आपला आम्ही व्हॅमोसचा आम्ही रिकमेंड करतो ज्याच्यामध्ये क्लोरोट्रॅनेप्रोल जो कंटेंट आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोईर यांनी राज्यातील जनतेच्या समस्या त्यांच्या स्तरावर सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. सामान्य नागरिकांना प्रशासकीय कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात, त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा हा वाया जातो. यासाठी आम्ही भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दर सोमवारी जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या जनता दरबाराद्वारे नागरिकांच्या प्रलंबित समस्या या लवकरात लवकर सोडवू असं पालकमंत्री पंकज भोईर यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साधारणतः 2014 पासनं ह्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे आणि त्यांचा एकच हे राहिलेला आहे उद्देश राहिलेला आहे की ह्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी ह्या त्याच स्तरावर सुटल्या पाहिजे. अनेक वेळेस गाव स्तरावर सुटणाऱ्या अडचणी किंवा तालुका स्तरावर सुटणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी सुटत नाही. मग नागरिकांना अनेक वेळा प्रशासकीय कार्यालयामध्ये जाणं येणं करावं लागतं. याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आता दर सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार सुरू केलेला आहे आणि आज मी स्वतः या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये येऊन जनता दरबार घेतला. काही नागरिकांच्या प्रलंबित समस्या होत्या त्या निश्चितपणे आम्ही लवकरात लवकर सोडवू. एक राजकीय वर्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर टोला लावलेला आहे. फडणवीसांना आता पंतप्रधान पदाचे डोहाळे लागले आहेत असं ते वक्तव्य केलं. काँग्रेसजवळ आता बहुमत नसल्यामुळे किंवा लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही. त्याच्यामुळे टोले लावून ते स्वतःचा टाइमपास करत असतात. ठीक आहे. वडखळ अलिबाग हा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला रस्ता. त्याची अवस्था सध्या दयनीय झालेली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लक्ष द्यायला हवे. नागरिकांनी आणि पर्यटकांना अक्षरशः खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. सत्ता असूनही रस्त्याला भले मोठे खड्डे सुद्धा भरले गेल्यानं नागरिकांचा संताप उसळला गेलाय. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दर शनिवार रविवार हजारो पर्यटक अलिबाग, मुरुड, नागाव बीचवर येतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र रस्त्याची ही बिकट अवस्था पाहता लोकांचे जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारतायत.
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। अबॅकस एक प्राचीन गणना यंत्र आहे जे गणितातील सर्व प्रकारच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासाठी वापरले जातं। यामुळे गणना सुलभ होते। मानसिक गणना, एकाग्रता आणि दृष्टिकोन वाढवून स्मरणशक्ती वाढते। गणितात रुची निर्माण होऊन ते मनोरंजनात्मक बनतं। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे लाखनी येथील नामदेव घोडमारे सर संचलित द अबॅकस वर्ल्ड क्लासच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद पटकावले। समर्थ महाविद्यालय लाखनीचे DBS सर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी नयना चौधरी, भैयाजी बावनकुळे आणि क्लासचे संचालक नामदेव घोडमारे इत्यादी मान्यवरांसह विद्यार्थी, पालकवर्ग आणि परिसरातील नागरिक आवर्जून उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। याबरोबरच बातमी महाराष्ट्राची हे बुलेटिन इथेच संपते। अशाच महाराष्ट्रातल्या ताज्या आणि अपडेटेड आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।